फरक हा बाबा. अरे फोन आला होता ते कंपनीचं काय ऑडिट करायचंय ते लोक येणार आहेत. हा तर तू असं कर कंपनीत जा त्या ऑडिटचं काय ते सगळं कंप्लीट करून घे. आणि सगळे कामगार वगैरे आलेले आहेत का काय ते पाहून घे जरा लक्ष ठेव कारखान्यावर. मला मॅनेजरचा फोन आलता. मी आता ते लेबर लोकांचं सगळ्यांचं लाईनअप करून घेतो बरोबर. आणि त्यांना जे कंपनीच्या जे काय ऑडिट संदर्भात जे काय बोलणार आहे साहेब आल्यानंतर तर ते पण त्यांच्याशी बोलून संलग्न करून तुम्हाला मी कळवतो. व्यवस्थित सगळं मॅनेज कर. ठीक आहे चालेल. आणि तुम्ही जेवण करून घ्या वेळेवर. मी जेवतो एवढं जेवतो. येऊ गोळ्या घेतो तुमच्या सकाळच्या. घेतो घेतो. ठीक येऊ तुम्ही. आणि हा फरक सावकाश जा जरा. हो काय काळजी नका. काळजी घे. हो ये फरक सावकाश गाडी जाऊ रे बाळा. हो हा आणि मला फोन कर. हो नक्की. फरक काय काम आहे आता. कोण आहे तुम्ही. अरे कोण आहे असं कशाला आले तुम्ही इथं. थोडं काम होतं पुशी. हा तेच विचारतो काय काम आहे. काय भाऊ काय चाललं बरं आहे. बरं आहे कसं काय आठवण झाली आज. आलतो जरा काम होतं. 10 वर्षाने आठवण झाली आमची. हा एकदा तरी विचारलं का मला एवढं 10 वर्षात तुम्ही. विचारलं का माझी बायको एवढी आजारी होती. हा आमच्या जवळ पैसे नव्हते कुणी नव्हतं. आम्ही मदतीला तुमच्याकडे आलो होतो. आठवतंय का. हा जरा लाज वाटायला पाहिजे ना आपल्याला की आपल्या भावाला आपण मदत करावं. हा नाही मदत केली गेली ना आमची मंडळी आम्हाला सोडून. बरं वाटत असेल आता. आणि आता आमचं चांगलं चाललंय. आले आमच्या दारात परत. बरोबर आहे ना. आता कळालं असं. हा भीक मागायला. सगळं व्यवस्थित झालंय आहे की नाही. जेव्हा आई जीवन होती तेव्हा एकदा पण बघायला आले का तुम्ही. हा काय आलं भाऊ 2 पोरं आहेत. एक पोरग शिकलेलं आहे आता हे चांगलं शिकलंय. तो कारखाना आहे ते करीन काम त्याच्यामध्ये त्याच्याकरता आलतो. मग त्यावेळेस नाही अक्कल सुचली अशी आपल्या भावाला बी आपण मदत करावं. मस्त पोराला मी शिक्षणाला पैसे नाही दिले घरातून हाकून दिलं. पण आता त्या टायमाला सांगायला काही लाज वाटत नाही. त्या टायमाला मला पैशाची घमेंड होती. पण आज माझ्या वेळ आली म्हणलं मोठा भाऊ आहे तारीन थोडंफार काहीतरी. आता वेळ आली ना निभायचं सट निघतो व्हायचं. आमचे चांगले दिवस दिसायला लागले की आले लगेच आमच्या दारात. आणि आम्ही तेच करत राहायचं. तुम्ही आम्हाला उधळून लावायचं परत माफी मागून परत आम्ही तुम्हाला जवळ करायचं आणि तुम्ही परत उधळून लावायचं. पण माझं चुकलंय माझ्या मुलाला काय त्याची सजा देता तुम्ही काहीतरी त्याचा विचार. काय गॅरंटी की ते तुमच्यासारखं वागणार नाही. तुझ्याकडे आहे सगळं म्हणून मी म्हणतो लाव नोकरीला त्याला. अरे माहिती तेच मी सांगतोय ना होतं आहे म्हणून आज तुम्ही आमच्या जवळ येऊ राहिले आणि नसल्यानंतर तू तर नको असं करू. फरक बाळा. अहो बाबा काय मी चुकीचं थोडी काय बोलतोय. अरे त्यांना जाणीव झाली ना आपली. त्यांना जाणीव झाली की नाही. काय झालं भाऊ आता बरं वाटतंय तुला. आणि इतक्या दिवसात तुला आज सुचलं का माझ्या दारात यायला. हा 10 वर्ष गेला आम्हाला बोंबलं सोडून. बरा ना तिकडं काही झालं तरी. आणि काय रे ज्या टायमाला तुझं बरं होतं हा त्यावेळेस कसा टारा 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 बोलत होता. हा आणि आता आज भाषा बदलली काय तुझी. हा भाषा बदलणार ना बाबा. माझ्या बापांनी तुमचं सगळं केलं. शिक्षण केलं तुम्हाला घरदार दिलं जमीन जुमल्या दिल्या उभं केलं तुम्हाला. आणि तुम्ही काय केलं त्या बदल्यात. एवढंच नाही माझ्या बापाने तुम्हाला नोकरीला लावून दिलं. ते सगळं तुम्ही विसरून गेले. त्याच भावाला तुम्ही दारातून हाकलून दिलं. एवढं ध्यानात ठेवा तुम्ही. लक्षात ठेवा. त्याला नोकरीला लावतो पण आपलं नातं हे केव्हाच तुटलेलं आहे. मी तुम्हाला मदत फक्त एक ग्रामस्थ म्हणून करतोय. नातेवाईक म्हणून किंवा रक्ताचं नातं आहे हे म्हणून नाही. फरक आणि भावा काय जे डॉक्युमेंट्स असतील ते परतकडे द्या. हा सोबत चला डॉक्युमेंट घेऊन त्याचं नोकरीचं मी काम करतो पण फक्त ग्रामस्थ म्हणून रक्ताचं नातं लावायचं नाही. आजपासून आम्हाला तुमचं तोंडही दाखवायचं नाही आणि आम्ही तुमचं तोंड मागणार नाही. काय तेवढं नोकरीचं काम कर असं नको तोडू. गरीब माणसं आहेत आता आम्ही बी गरीबच झालो. पण आता काही वेळा नाही कळायला आम्हाला त्या गोष्टी. पण आता तुम्ही सारख्या लोकांनी समजून घेतलं पाहिजे. आम्हीच घेतो समजून म्हणून म्हटलं फक्त ग्रामस्थ म्हणून आम्ही तुम्हाला मदत करणार. भावा व्यतिरिक्त काहीच नाही. लक्षात राहू दे. तू चूक केली म्हणून आम्ही नाही चूक करणार. असं काही नाही. आलं लक्षात. मी पाया पडतो चुकलंय माझ्या. आम्हाला तेवढी जाणीव आहे. आम्ही ते भोगलंय सगळं. तू मूर्खपणा केला म्हणून आम्ही बी मूर्खपणा करायचे असं आमच्या डोक्यात नाही. असे संस्कार नाही दिलेले आम्हाला आमच्या आजीनी. करायचं ठरवलं असतं ना तेही करू शकलो असतो. आणि इथून पुढे तरी सुधरा सुधरा जरा. दोन्ही पोरं सुधरा. एक लावून द्या आमच्याकडे ठेवा.
पण नात्याने थोडं दूरच राहा आमच्यापासून. आणि तेच बरं आहे तुमच्यासाठी पण आणि आमच्यासाठी पण. चला जातो दिवस. चल रे. भाऊ तू समजून घे ना जरा. माय आता तूच काही गोष्टी, तू माझ्यापेक्षा मोठा आहे, तू समजून नाही घेणार तर कोण घेणार आहे? अरे तू लहान आहे, मग तुला त्यावेळेस थोडस जरा डोकं चालवायला पाहिजे होते की नाही? त्यावेळेस काय अक्कल घाण ठेवली होती? नाही कळली मला, पैशाची घमेंड होती. आता तुझी भाऊजाई एवढी आजारी होती, मला पैशाची गरज होती. अरे मी दारोदार पैसे मागत फिरलो राव. हा, गावाने मदत केली पण सख्या भावाने मदत नाही केली. असा भाऊ असतोय? अशी कोणती घमंड होती पैशाची तुला? लय पैशाचा माझा आला होता का? हा, अरे पैसा असतो बी नसतो बी माणसाकडे जाणे ठेव त्याची. श्रीमंती आली म्हणून माज नाही येऊ द्यायचा कधी. चार लोकांना जवळ बी केलं पाहिजे, मायने हात बी फिरवलं पाहिजे. का पैसा आला म्हणजे छाती फुगून गावात फिरायचं पुढाऱ्यासारखं? ते पुढार पण सोडून दे आता. हे एवढं आहे ना, हे सगळं झालं, भोगतंय सगळं, हे रक्ताचं पाणी केलं मी. हे पोराला शिकवलं चांगलं म्हणून एवढं उभं राहिलंय. त्यांनी नाव केलंय गावामध्ये, त्याचा विषय नाही. मग घ्या त्याचा तरी गुण घ्या, पोरांना सांगा समजून जरा. अरे पण तू पोराला समजून सांगितलं पाहिजे ना. आता मी सांगितलंय समजून. आशाने तू जवळ येईन का आमच्या? तू त्याला जवळ आणायचा प्रयत्न केला पाहिजे आमच्या, पण ते आता राग जे मनात भरलाय ते कोणीतरी काढावं लागेल ना. हे बघ, हळूहळू सगळं व्यवस्थित होईल, तू काही काळजी करू नको. सध्या त्याच्या डोक्यात राग आहे, तुम्ही कसं वागलात ते. हा राग निघायला थोडा वेळ लागतो, ते काय लगेच निघत नसतो. चालतंय जातो मी. आणि परत राहू द्या लक्षात सगळं. हा, आणि आम्ही काही तुमच्यासारखी चूक करणार नाहीत. काही वाटलं, काही अडचण आली ना, या भावाला कधी भेट, तुझ्यासाठी अगदी खंबीरपणे उभा राहील, अगदी खंबीरपणे. गप, रडू नको आता. अरे असं नाही करायचं. हा, माणसाला प्रत्येकाला गरज लागते बघ. प्रत्येक माणूस हा अडचणीत असतो. पण गप, रडू नको. अरे तो भाऊ किती जरी वाईट असला ना तरी मी तोडणार नाही तुला, हे लक्षात ठेव. तू जरी मला विसरला असशील ना तरी मी नाही विसरणार बघ तुला. गप गप. कधी काही अडचण असली ना माझ्याकडे, मी मोठा मी पैशाचं माज नाही रे मला. मी सगळ्या लोकांना मदत करेन, मला गावाला मदत केलेली बघ. तुला पण मदत करेन, नको काळजी करू. आता चुकलं माझ्याकडून, माफ कर मला. जायचं कसं बघ. दादा कसा आहेस? कशाला आला आमच्या दारात? असंच आलो म्हणलं तुला असंच म्हणजे कसं? तुला भेटण्यासाठी, तुझी तब्येत काय कसं विचारण्यासाठी आलो होतो बस. अरे त्यात तुझ्या नवऱ्याच्या भावाची बायको मेली, साधं थोबाड दाखवायला नाही आला आणि आता तू आली होय? अहो तो आजारी होते ना म्हणून ते तसं झालं होतं. आणि आम्ही तुमच्याकडे आलो त्यावेळेस ही एवढी एवढी होती बारीक. हा, त्यावेळेस तुम्ही आम्हाला हाकलून दिलं नाही का? आमची परिस्थिती नाजूक होती म्हणून का? आमच्याजवळ पैसा ऐकडा नव्हता म्हणून का? तसं नाहीये दादा, तसं नाही. तसंच आहे ना, तसंच आहे. आणि आता आली होय, आमचं चांगलं दिसायला लागलं की दादा 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 करीत आली लगेच. दादा आता तू मोठा आहेस तर समजून घे ना, असं काय करतोस? 10 वर्ष नाही समजलं? हा, कुठे आहे तुझं तो माझ मेवना? कुठे कुठे तर पडला तो? आजारी येते म्हणून ते असंच असतं, बघावं लागत. दुसऱ्याला त्रास दिला ना आजारीच पडणार, ते रोगच होणार त्याला. दादा पॅरालिसिस झालाय त्यांना. होणारच. 10 वर्ष आम्हाला त्रास दिला, हा, चांगलं गोड वाटलं असेल नाही का? आणि आता आली होय, आमचं चांगलं चाललं की लगेच निघाले आमच्या दाराकडे. माझी चूक आता पदरात घाला, तर रागून काय होणार आहे की नाही ग? पूजा एवढी मोठी झाली बघा दादा, एवढी मोठी झाली बघा. अरे तायडे, तू किती हसून बोलू नको माझ्या संग. तुझा सगळा मला लाडी बाळा सगळा सगळा कळतोय. काहीतरी असल्याशिवाय आली नाही उगाच माझ्याकडे. नाही असं काहीच नाही. अरे तसंच आहे. मी सांगायला आले की तू बघा, तू पूजा लहान होती तेव्हा पाहिलं होतंस बरोबर. आता ती एवढी मोठी झालीये ना, तर म्हंटल तुला भेटावं, चल दाखव की पूजा एवढी मोठी झाली म्हणून. दुसरं काहीच नाहीये. खरंच ते कारण आहे का? हा, एवढी एवढी होती आता एवढी झाली. हा, आणि आमचं आता चांगलं चाललंय. आता चला बाबा जाऊ आपण भावाकडे, आहे त्याचं पोरग.
पाहू काहीतरी ठिणगी टाकून. अरे हा कसा आहे तो? चांगला हा असेल ना हा, आता? चांगला आहे चांगला आहे चांगलं आहे ना? एकदम मस्त आहे. कुठे आहे? घरात आहे का? ते गेला कंपनीत गेला कामाला गेला. कंपनीत गेलाय का? कंपनीत गेलाय कामाला. बर चल मग घरात जाऊया, बसूया आपण. घरात बिरात काही यायचं नाही आमच्या. खूप सोचले आम्ही. आम्हाला एवढा लोकांनी त्रास दिला, तुमच्या दारात आलो. हा आम्हाला साधं तुम्ही मदत नाही केली राव. हा आता झालं गेलं, गंगेला मी त्याची भाऊजाई एवढी तर पडत होती, आजारी होती, पैशाची गरज होती, कुणी दिले नाही, मेली राव त्याच्या विचारती. हा खूप वाईट. काही लाज वाटायला पाहिजे. अरे त्याला नाही पण तुला तरी लाज वाटायला पाहिजे होती ना. नवऱ्याची समजूत घालायचं काम नाही का तुझं? आणि आता थोडं चांगलं दिसलं की चालली भावाकडे. दादा आता मी तर लहान बहीण आहे, तू समजून घे ना. आता आता सोड मुलीकडे तरी माझ्या बघ, किती सुंदर आहे बघ ती, है ना? एकदम खूपच छान दिसते. तो तर चुकी घाल तेवढी पदरामध्ये. मला नाही जमणार ते. आता तुम्ही तुमचं पहा काय करायचं ते. माझ्या पोराला मी पाहिन पोरगे, मला कुठं पाहिजे. पण दादा मोठा भाऊ म्हणजे वडिलांसारखा असतो ना रे. तू तू पण लगेच एवढा डोक्यामध्ये राग घालून एवढं सगळं बोलतोस. आता मी एवढं लांबून आली, आता परत घरी जाऊ का पोरीला घेऊन? आता संध्याकाळ पण झाली. आता हे जमणार नाही. तुला काय करायचं ते तुम्ही तुमचं तिकडं पहा. माझ्या काही तुम्ही दारात येऊ बी नका आणि मला काही म्हणू पण नका. बरं बरं ठीक आहे ठीक आहे, राहिलं. मी काय बोलत होती दादा, मग आपले हे संबंध नाही का चांगले होण्यासाठी माझा विचार होता की पूजाचं लग्न तुझ्या मुलासोबत लावून दिलं असतं पराग बरोबर, तर म्हणजे कसं सुखासुखी राहील ना सगळं. अरे काहीतरी जनाची नाही तर मनाची लाज ठेव जरा. अरे पण मी 10 वर्ष त्रास दिला, अजून तुमचं भागलं नाही का ते देऊन? का अजून आमच्या बोकांडी बसून आम्हाला त्रास द्यायचा आहे? अरे समज ना, तेव्हा अक्कल नव्हती मला. आता तू पण काय घाण ठेवली होती का अक्कल? पराग कसा आहेस तू बाळा? इकडं तू बरं कसा आहेस? चल इकडं. अरे इकडे काय बाबा काय चाललं? अरे माझ्या मेहण्याची बायको, आमची ताईडी. 10 वर्ष आपण गेलो त्यांच्या गावात, घरी गेलो होतो तर आपल्याला, तू लहान होता बाळा, ही पण लहान होती. अरे अरे तुझ्या तुला भेटायला तू काय कसं किती मोठा झालास तू. आणि तू इकडे आता ही माझी सख्खी मामी आहे. सख्खी मामी आहे, तुला सांगतो. अरे तू या आजारी होती बघ. दादा तू सोड ना दादा. हे बघ माझ्या पोराला बी समजलं पाहिजे काय तुमचं काय नाही अरे ते. पण ते लहान लहान पोरं आहेत, त्यांना कशाला तुम्ही लहान होते तेव्हा यांच्या घरी गेलो होतो, आई आजारी होती, आपल्याकडे पैसा इकडे काहीच नव्हता. यांना म्हणलं मदत करा थोडीशी, यांनी मला दारातून हाकलून दिलं. मला गावकऱ्यांनी मदत केली, पण सख्या ही ताईडी म्हणते ना, आता मला भावड्या म्हणते ना, हिने सुद्धा नवऱ्याची समजूत नाही घातली. बाबा तुम्हाला हे वाटतं हे मला माहित नाहीये, मला कळत नाही? मला सगळं माहिती. आणि मामी तुम्ही खूप दिवसांनी तुम्हाला आठवण आली आमची. म्हणजे एवढे दिवस तुम्ही बघितलं का की आम्ही मेलोय, जिवंत आहे, की आमच्या सोबत काय चाललंय, आम्ही कसं राहतोय? अरे त्यांना माहिती कळाली दुसरीकडून, नाही. लई चांगलं चाललंय त्यांचं, कंपनी टाकली, तेव्हा आता तू मोठा झालाय, पोरीचं म्हणजे काला काहीतरी घेऊन. तुम्हाला असं वाटतं का की बाबा आता तुम्ही तुमची पोरी आमच्या गळ्यात मारून नाही, म्हणजे तुम्ही पुढचे नियोजन करणार आहे का? परत माझं ऐकतं. अरे काय ऐकू तुमचं? अरे मामांना ना तुम्ही कसे वागले माहितीये ना आम्हाला. अरे त्या मामाला तर अक्कलच नाहीये. आणि मी स्वतःच्या डोळ्याने बघितलं तू माझ्यासोबत कशी वागली, किती वेळा तू तिच्यावर हात उगारलाय. बरं जाऊ देत ना, आता मला आई समजून तू माफ कर ना. असं काय करतोस? अरे बाबा जाऊ दे ना, तुम्ही कशाला वेळ वाया घालवताय? पराग अरे ऐक तरी माझं. आज माझी आई या जगात नाही, तुम्ही जे वागलेत ना माझ्या आईसोबत ते मी कधीच विसरणार नाही, मरेपर्यंत विसरणार नाही. आणि काय तुमचा संबंध आमच्याशी? कुठल्या नात्याने तुम्ही इकडे आलाय? हा तू आता बरोबर बोललास. मला हेच म्हणायचं होतं की आपले संबंध की नाही चांगले होण्यासाठी तुम्ही विचार काढून टाका मामी, हे शक्य होणार नाही. तुमचा आमच्याशी काही संबंध नाही, तुम्ही इकडे परत यायचं नाही. आपण संबंध जुळू शकतो ना पण. आणि का आम्ही तुमच्याशी संबंध ठेवायचे? अरे जो मामा आईचा भाऊ असतो, सख्खा भाऊ असतो, जो आईचा पाठिंबा देत असतो, तो मैत्रीला सुद्धा आला नाही. अरे मानलेला भाऊ होता, पण जीवापासून जीव लावला आईला भाऊ म्हणून. त्यांनी माझ्यावर साडी घातली आणि माझा सख्खा मामा असून तो आला नाही. आणि माझ्या आईला सख्या बहिणीची, सख्या भावाकडून जी शेवटची साडी द्यायची असते ना, ती सुद्धा मिळाली नाही. एवढा पैशाचा माज होतो तुम्हाला? हे बघा, देवाच्या घरी उशीर होतो पण सण नंतर व्यवस्थित होतं. आज माझ्याकडे सगळ्या गोष्टी आहेत, पण फक्त माझी आई नाही, आणि फक्त ते तुमच्यामुळं. मामी
काय मामी म्हणतो मी पण, तुम्ही इथून निघा, आमचा तुमच्याशी काही संबंध नाही. ऐक ना बाबा तुम्ही यांना जायला सांगा, मी माझ्या स्वतःच्या डोळ्याने बघितलेले, तुम्ही माझ्या आईच्या अंगावर हात उघडलेला आहे, हे मी कधीच विसरणार नाही. आणि अशा लोकांशी मला एकही संबंध ठेवायचा नाही. थांब बाळा, मी बोलतो तिच्याशी. अहो बाबा तुम्ही ऐका, मी काय सांगतो. अरे थांब बाबा, तू आज आमच्या दारात आलीस. आम्ही आलो होतो त्यावेळेस तुम्ही हाकलून दिलं. तुम्ही लाच सोडली म्हणून आम्ही सोडलेलं नाही. आमच्याकडे पैसा आला म्हणून आम्हाला काही माज आलेला नाही. बघ आता तू आलीच आहे ना, तर तू काय कशासाठी आली, काय आली, क्लिअर सांग. आम्ही पाहू, विचार करू त्याचं काय करायचं काय नाही. आणि तुला सांगू, आम्हाला काही एवढं काही, आम्ही अशी माणसं तोडणारी माणसं नाही आहेत. आम्हाला माणसं जपायची आहेत, माणुसकी ठेवायची. या जगात माणुसकी ठेवली तरच विचारते ते एकमेकाला, नाही तर कोणी विचारित नाही कोणाला. आणि लक्षात ठेवा, लई श्रीमंती आली म्हणून माझी द्यायचा नाही कधी. प्रत्येकावर वेळ येत असती. बाबा तुम्ही थांबा, मला तिच्याशी बोलायचंय. बोल. हे बघ पूजा, तुला जर माझ्यासोबत लग्न करायचं असेल, आत्या मामा मामी चुलता चुलती एकही दारात येणार नाही. जर तुला माझ्यासोबत लग्न करायचं असेल, तू माझ्या मामाची मुलगी हे तुला विसरून जावं लागलं. माझी मरून गेली आई म्हणत होती की मामाच्या मुलीसोबत लग्न कर, पण ती निघून गेली. आणि जर तुला माझ्यासोबत लग्न करायचंय तर तुला मामा आणि मामीला सोडावं लागेल. मी माझ्या घरी त्यांना मी कधीच बोलवणार नाही. आणि हे बघ, जमत असेल तर आत्ताच सांग, आजपासून हेच तुझं घर, हेच तुझं माहेर आणि हेच तुझं सासर. आणि मला तुझ्यावर बळजबरी करायची नाही. हा निर्णय सर्वस्व तुझा असणार आहे, त्याच्यामुळे विचार करून निर्णय घे. आणि हो, चहा प्या. आमच्या घरात साखर आहे बरं का. मी लहान होतो तर मी मामाच्या घरी येत होतो, त्यावेळेस मामीच म्हणायची साखर संपली. हीच मामी ना? हो. पराग माफ कर रे मला, पण असं आम्ही एवढं तुझ्या एक पण शब्द बोलू नका. असं कठोर निर्णय तू घेऊ नकोस. आणि मामी तू आलीच आहेस ना, तर तुम्ही पण एखादी साडी नेसून जा. कारण की माझी आई राहिली असती ना तर तिने तुला तसं पाठवलं नसतं. जशी तुमच्या घरामध्ये माझी आई येत होती ना बिगर साडीची पाठीमागं, तसं आम्ही नाही वागणार. आज माझ्या बापाला आहे ना मानलेल्या बहिणी वावळतात आणि माझा बाप त्यांना 5-5 हजारच्या साड्या घेतो. हे बघ पूजा, जर तुला ह्या सगळ्या अटी मान्य असतील तरच तू याचा विचार कर लग्न करायचा, नाहीतर तुम्हाला तुमचा रस्ता मोकळा आहे. पण पराग मला एकुलती एकच मुलगी आहे, ती असं कठोर निर्णय तू घेऊ नकोस दादा. तू तरी प्लीज त्याला समजाव ना. गप आहे आता. तू लाज नाही वाटली यांच्यासोबत असं वागायला? पूजा तू पण झालं तो तमाशा लय झाला आता. आणि तू यांच्यासोबत असं वागली, हे चक्रव्यूह मला कळलं नव्हतं, पण आज कळलं. आणि कशी गाय तू, माझ्या बापाला त्याच्या बहिणीच्या मौतला सुद्धा येऊन दिलं नाही. तू एवढ्या खालच्या पातळीवर गेली तू. आणि काय तुझे विचार. आणि का गाय, कोणताही भाऊ ती बहीण मेल्यानंतर तिच्या मड्यावर साडी घालायला तर येतोस ना. आणि ह्या दोघांचं काय चुकलंय ग? जे झालंय ना तेच खरं बोलता येते. आणि हे बघ पराग, मला तुझ्यासोबत लग्न करायचंय. मला आई वडिलांशी काही घेणं देणं नाही. पूजा मी आई आहे तुझी. आणि आई सोड, मला आजपासून माझ्या दारात यायचं नाही तू. पूजा तुझ्याशिवाय मला कोणीच नाहीये ग. बघ तायडे, त्या पोरीला कळत आहे, एवढी होती एवढी झाली, तिला अक्कल आहे, पण तुम्हाला अक्कली नाही आल्या अजून. दादा मला माफ कर बघ, तू असं असं करू नकोस, तिला माझ्यापासून तोडू नकोस. दादा मी तुझ्या पाय ए, तायडे तायडे उठ, उभा राहा. तू आलीच आहे ना आमच्याकडे. परत हा बाबा. चहा ठेव. चहा दिला, यांना साडी नेस, तिला ड्रेस घे. का तिला ठेवते आत्ताच इथपासून, का लग्न लावायचंय? लग्न लावायचंय पण आहे का पैसा आकडा आहे आपल्याकडे? आलेत पोरगे मागायला. बावड्या कर, ते पण तूच कर. लग्नाचा खर्च करतो, पण थोडं सुधरा. सुधरा, जरा सुधरा. लोक कुठं चाललेत बघा. चुकलं माझं दादा. एकमेकासा हे करू अवघे धरू सुपंत असं येते. आणि हे ठरलं ना लग्न, तर मुलीवर फक्त तांदूळ टाकायला या. तांदूळ टाका आणि तुम्ही आपल्या निघून गेला तरी चालेल. आम्ही आहे ना तुझ्या पोरीचा स्वीकार करतो बाई. तायडे तू तुझी नको काळजी करू. आम्ही काय एवढं लगेच आम्ही असं माणसं तोडणारे नाही आहेत. आता तायडे तिला तू इथंच ठेव. ऐक माझं आता, हे तरी ऐकशील का नाही? आतापर्यंत केल्या चुका ऐका आता आमचं थोडंफार. काही खाणार नाही आम्ही तिला. तिला राहू दे इथं आता. आणि आम्ही ते ठरवतो त्या दिवशी या तुम्ही दोघं पण. ते नवऱ्याकडे लक्ष द्या, त्याला बरं वाटलं तर काय लक्ष द्या त्याच्याकडे, दवाखान्यात घेऊन जा. काही कमी पडलं तर आम्हाला सांगा, आम्ही देऊ तुम्हाला.
बाबा तुम्ही काय बोलून वेळ घालत आहे? काय झालं? अरे कमून आवाज चालला? हे बघ भाऊ, ज्या चुकी मी केल्यात त्याच चुकी त्यांनी केल्या. तुझ्याकडे वेळ आम्ही बघितलं नाही. तुझ्या ज्या टायमाला वेळ होती, तुझी हालत बेकार होती, त्या टायमाला नाही करणं झालं आमच्याच्याने. आमच्या डोळ्या पैशाच्या धुंद्या होत्या. तुझ्या पाया पडून हात जोडून तुला विनंती आहे का तू असं करू नको. हेच तुम्ही त्यावेळेस केलं असतं, मला समजून घेतलं असतं. आता माझी चांगली परिस्थिती आहे, मी काय एवढा वाईट नाही भाऊ. आपण जर त्या मी टायमाला तुला बघितलं समज- असतं ना, तर आज कमीत कमी माझी भाऊजाई जिवंत असते. आणि ह्या पोराला जो राग यायचं कारण आहे ना, तो रागाने बोलतो, अजिबात त्याचा राग नाही. आणि मला एक सांग, आता होतंय तर कर. तिच्या बापाला पॅरालिसिस झालाय, तो अंथरुणावर आहे. त्या पोरी संग लग्न केलं तर उलट तो या पोराचं चांगलं होईल. अरे भावड्या, मी तुझं ऐकलं की नाही? तुझ्या पोराला कंपनीत घेतलं की नाही? घेतलं तसं तायडीचं ऐकणारच आहे, दादा पण थोडी अक्कल आली पाहिजे. म्हणून जरा डोक्यात प्रकाश पडाव म्हणून थोडस बोलावंच लागत बाबा. दादा तू आता तुझा राग शांत कर ना प्लीज. आता हा, मी केलाय राग शांतबाई, तू त्याची नको काळजी करू. तुझ्या पोरीला माझ्या पदरात घेतो, त्याची बिलकुल चिंता नको करू. भावड्या, आता तू काय कर, हे ठरवून घे, काय असेल नसेल ते सगळं आपण करून काय लग्न टाकू. करून टाकून काय मोठं लग्न करू. आणि मग त्या याचं बरं वाटलं मेवण्याला की मग त्याला मेवण्याला दवाखान्यात नाही, जाऊ दे परत. आता मी सांगितलंय तिला की थोडाफार तू- मी माहित आता ऐकत नाही, पण तुला 1,00,000-2,00,000 घालायला तुझ्या सारख्याला काही जड नाहीये. तेवढं करते पाहुण्याचं, जाऊ दे. अरे काही केलं तर मामा आहे रे. जरी तुझ्या आईच्या मौतील नाही आला, पण तो मामा आहे, एवढं विसरू नको तू. फरक त्यांनी चूक केली म्हणून आपण नाही करायचं. त्याला जाय बाय दवाखान्यात ने. मेवण्याकडे जाय, त्याला काय लागेल ते आज दे. त्या पुरीला बी बरं वाटत. तिच्या साईडला काय बापाला बरं जर वाटत. तू केलं तर आता तिला बी आपली वाटेल ती पोरगी माझं. आपलीच आहे, सून काय आणि पोरगी काय आपलीच आहे. मला तो सांगायचा अधिकार नाहीये, पण आज तुझ्याकडे 2 रुपये आहे म्हणून मी सांगतोय चुलता या नात्याने. पटलं तर कर, नाही पटलं तर मला काही, माझा काही दोष नाही त्याच्यात, मी जातो. दादा मला आज प्रचिती आली की खरंच मोठा भाऊ हा वडिलांसारखा रडायचं. असतो. मला खरंच माफ कर, खरंच मला माफ कर दादा. अरे केलं ताईटी, तुला माफ केलं. जा. अरे जुने लोक जे म्हणतात ती चुकी नाहीच आहे. गरिबी आली ना लाजू नाही, श्रीमंती आली का माजू नाही, याचा अर्थच तो आहे. पैसा आला का लोक थोड्या दिवसात माझ्यासारखे तुमसारखे लोक, मी घरातून हाकलून दिलं, याला लाथा बुक्क्याने मारलेलं आहे. पण ती वेळ निघून गेली, माझी चुकी झाली, मला माफ कर भाऊ. आता दोघांना माफ केलेलं आहे. आता आपलं सगळं कुटुंब आपण एकत्र येऊ, बरं चल, छान पूजा, पैकी लग्न लावू. चहा कर. हा, जा पूजा बाई, चहा कर. चहा परत पिऊ सगळं. परत तू दुकानात जाईन एक साडी घेऊन ये. हा. जाय बरं पटकन. चहा. साडी आणि तिला ड्रेस आण पोरीला. चला का. चल रे भावड्या, आपलं ते बाबा. चांगला आण महाग चल रे साडे.